मराठी सृष्टीला लाभलेल्या मोजक्या देखण्या नायकांपैकी एक म्हणजे यशवंत दत्त। त्यांचे खरे नाव यशवंत महाडिक होते। फक्त 52 वर्ष आयुष्य लाभलेल्या या कलाकाराने आपल्या छोट्या कारकिर्दीत अनेक चित्रपट गाजवले। नाट्य क्षेत्रात नटसम्राट म्हणूनच ते ओळखले जायचे। या कलाकाराचे संपूर्ण आयुष्य लढण्यात निघून गेले। चित्रपटसृष्टीत काम करायला त्यांच्या घरातून प्रचंड विरोध होता, तरीही घरच्यांचा विरोध मोडून काढून त्यांनी चित्रपटसृष्टीत नाव कमावलं। नाटक, चित्रपट, मालिका अशा सर्व क्षेत्रात त्यांनी कामं केली। मात्र कारकीर्द ऐन बहरात असताना त्यांनी अचानक या जगाचा निरोप घेतला। चला तर जाणून घेऊया या हरहुन्नरी कलाकाराची संपूर्ण जीवन कहाणी। यशवंत दत्त यांचा जन्म 7 नोव्हेंबर 1945 रोजी झाला। यशवंत दत्त यांचे वडील दत्तात्रय महाडिक म्हणजे मास्टर छोटू हे सुद्धा सिनेसृष्टीत कार्यरत होते, तर त्यांची आई वत्सलाबाई यांनी काही चित्रपटात कामं केली। मात्र कुटुंबात असे वातावरण असूनही यशवंत यांना चित्रपटसृष्टीत काम करायला घरातून प्रचंड विरोध होता। त्याला कारणही तसेच होते। यशवंत यांच्या वडिलांनी गरिबांचे राज्य या नावाचा चित्रपट काढला होता। चित्रपट बनवून तयार झाला, मात्र रिलीज व्हायच्या वेळी पुण्यात मोठा पूर आला। चित्रपटाचे रीळ पाण्यात वाहून गेले। सगळी मेहनत आणि पैसा फुकट गेला। या चित्रपटाच्या निर्मितीला खूप पैसे खर्च झाले होते, ते सगळे पाण्यात गेले। त्यामुळे त्यांना खूप मोठा आर्थिक फटका बसला। या काळात त्यांच्या कुटुंबावर खूप कर्ज झाले। यशवंत दत्त यांना गरिबीचे झटके सोसावे लागले। आपल्याला आलेल्या आर्थिक अपयशामुळे त्यांनी आपल्या मुलाला यशवंत यांना कला क्षेत्रात येऊ दिलं नाही। मात्र लहानपणापासून यशवंत यांना कलेची आवड होती। शाळेत असल्यापासून ते शिक्षकांच्या हुबेहूब नकला करत असत, एकांकिका आणि नाटकात भाग घेत। सुप्रसिद्ध कलाकारांचे माणसांचे निरीक्षण करून त्यांच्या हुबेहूब नकला करायची कला त्यांनी विकसित केली। या त्यांच्या कलेमुळे त्यांना पुढे ऑर्केस्ट्रात काम करायची संधी मिळाली। त्या काळी थंडर्स नावाचा ऑर्केस्ट्रा त्यांनी गाजवला होता। निवेदन आणि नकला करून ते प्रेक्षकांचं तुफान मनोरंजन करत असत। घरची आर्थिक परिस्थितीसुद्धा हालाकीची होती, त्यामुळे सुरुवातीला त्यांनी आपली आवड बाजूला ठेवून छोटी मोठी काम करून कुटुंबाला हातभार लावला। त्यांनी काही काळ उडप्याच्या हॉटेलात वेटर म्हणून काम केलं, पुढे पानाच्या गादीवरही काम केले। अशी अनेक कामे केल्यावर शेवटी त्यांना फिलिप्स या मोठ्या कंपनीमध्ये कामगार म्हणून काम करायची संधी मिळाली। मात्र अंगातील अभिनयकला त्यांना स्वस्थ बसू देत नव्हती। कंपनीतील एकांकिका स्पर्धांमध्ये ते भाग घेऊ लागले। या स्पर्धात त्यांनी विविध प्रकारची बक्षिसं मिळवली। त्यांचा अभिनय बघून अनेक नाट्यसंस्थांकडून त्यांना बोलवणी यायला लागली। नाट्य मंतर या संस्थेत अभिनयाची नोकरी मिळाल्यानंतर फिलिप्समधली नोकरी त्यांनी सोडून दिली। गरिबी हटाव हे त्यांचे पहिले व्यावसायिक नाटक होतं। येथे त्यांना दत्ता भट हे गुरु म्हणून लाभले। त्यानंतर नाथ हा माझा हे त्यांचे नाटक खूप गाजलं होतं। त्यातील त्यांच्या सुभानराव ड्रायव्हरच्या भूमिकेचं खूप कौतुक झालं होतं। यानंतर मात्र त्यांच्या वडिलांचा विरोध मावळला। आपला मुलगा या क्षेत्रात काम करण्यासाठी जन्मला आहे ह्याची त्यांना खात्री झाली। आपल्या मुलाच्या अभिनय कौशल्यामुळे ते खूपच प्रभावित झाले। त्यांनी यशवंत यांना अनेक भूमिकांसाठी मार्गदर्शन केलं, अभिनयाच्या खाचाखुचा समजवल्या आणि अभिनय कारकिर्दीला पूर्ण पाठिंबा दिला। घरातील विरोध मावळल्यामुळे यशवंत यांना जणू आकाशच ठेंगणे झाले। त्यांनी अभिनय क्षेत्रात स्वतःला झोकून दिले। त्यानंतर या कलाकाराने कधीच मागे वळून बघितलं नाही। नाटक आणि सिनेमा क्षेत्रात ते मुक्तपणे वावरले। पुढे वेडा वृंदावन नाटकात त्यांनी साकारलेली सायको किलरची भूमिका खूप गाजली होती। त्यामुळे त्यांना सुगंधी कट्टा आणि दगा या चित्रपटामध्ये खलनायक साकारायची संधी मिळाली। नंतर त्यांनी नटसम्राटमधील गणपतराव बेलवलकरांची भूमिका अक्षरशः जगली होती। या नाटकासाठी त्यांनी प्रचंड मेहनत घेतली होती। श्वासावर नियंत्रण यावं यासाठी नाटकातील संवाद म्हणत पुण्यातील पर्वतीवर ते चढून जात। कलाकार म्हणून त्यांनी आपल्या वडिलांचं आयुष्य पाहिलं होतं। नटसम्राट उभा करताना त्यांनी आपल्या वडिलांच्या आयुष्याकडून प्रेरणा घेतली। त्यांनी साकारलेला नटसम्राट एवढा जबरदस्त होता की नटसम्राटचे लेखक कुसुमाग्रज यांच्या कुटुंबाने देखील त्यांचं विशेष कौतुक केलं होतं। 1980च्या दशकात मराठी चित्रपटसृष्टीला एका चांगल्या नायकाची गरज होती। ती पोकळी यशवंत दत्त यांनी भरून काढली। भैरू पैलवान की जय, दौलत, फटाकडी, आपली माणसं, आयत्या बिळात नागोबा, पैजेचा विडा अशा अनेक चित्रपटातून त्यांनी विविध प्रकारच्या भूमिका केल्या। शापितमध्ये त्यांनी साकारलेल्या भूमिकेची दखल तर देश पातळीवर घेतली गेली। या भूमिकेसाठी त्यांना सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा राज्य पुरस्कार मिळाला होता। चित्रपटात काम करून प्रसिद्धी मिळत असताना त्यांनी नाटक करणं सोडलं नाही। गगनभेदी, वादळ माणसाळतंय, सोनचाफा, कालचक्र अशी अनेक नाटकं त्यांनी गाजवली।
मराठीप्रमाणेच त्यांनी अनेक हिंदी चित्रपटही गाजवले. क्रोध, जेंटलमन, शिवम, दूरी या हिंदी चित्रपटातही यशवंत दत्त यांनी महत्त्वाच्या भूमिका साकारल्या होत्या. धरम या चित्रपटात प्राण, डॅनी यांसारखे कलाकार असतानाही यशवंत दत्त यांनी मुख्य खलनायकाची भूमिका केली होती. पण तो चित्रपट प्रदर्शित न झाल्याने हिंदी चित्रपटसृष्टीत त्यांचे कर्तृत्व सिद्ध होण्याची एक मोठी संधी हुकली. खऱ्या आयुष्यात यशवंत दत्त दानशूर म्हणूनही सुपरिचित होते. आपल्या उभ्या आयुष्यात त्यांनी अनेक लोकांची मदत केली, अनेक संस्थांना देणग्या दिल्या. लोकांच्या मदतीसाठी हा अवलिया झोळी घेऊन भीक मागत हिंडला होता, असे अनेक किस्से लोक सांगतात. सरकारनामा हा त्यांचा शेवटचा चित्रपट होता. या चित्रपटात पाताळयंत्री मुख्यमंत्र्यांची भूमिका त्यांनी लीला रंगवली होती. मात्र या काळात ते खूप आजारी होते. दिवसा शूटिंग करून रात्रभर ते हॉस्पिटलमध्ये ॲडमिट असायचे. आपल्यामुळे निर्मात्यांचे नुकसान होणार नाही ह्याची त्यांना खूप काळजी असायची. खबरदारी म्हणून शूटिंग करताना त्यांच्याबरोबर एक डॉक्टर आणि एक नर्स कायम तैनात असायचे. या सिनेमाचे बरेचसे शूटिंग त्यांनी बसूनच केलं. ते निर्मात्यांना मस्करीमध्ये कायम म्हणायचे की चित्रपट पूर्ण केल्याशिवाय काही मी मरणार नाही. आणि नियतीचा खेळ असा की चित्रपटाचं डबिंग पूर्ण झालं त्याचबरोबर दुसऱ्या दिवशी यशवंत दत्त यांचं अकाली निधन झालं. 11 नोव्हेंबर 1997 रोजी हृदयविकाराच्या झटक्याने अवघ्या 52व्या वर्षी त्यांचे निधन झाले. यशवंत दत्त जरी आता आपल्यात नसले तरीही त्यांचा वारसा त्यांची पुढची पिढी खंबीरपणे चालवत आहे. यशवंत दत्त यांच्या पश्चात त्यांचा मुलगा त्यांच्या कलेचा वारसा पुढे चालवत आहे. यशवंत दत्त यांच्या मुलाचे नाव अक्षय महाडिक असून ते मराठी चित्रपट दिग्दर्शक आहेत. यशवंत दत्त यांची उणीपुरी 20 वर्षांची कारकीर्द होती. मात्र या काळात यशवंत दत्त यांनी मराठी चित्रपट आणि रंगभूमीला दिलेले योगदान अतुलनीय आहे. आपल्या वेगळ्या शैलीने त्यांनी मराठी प्रेक्षकांच्या मनात स्वतंत्र स्थान निर्माण केलं आहे. अशा अकाली निधनाने मराठी सिनेसृष्टीचं खूप मोठं नुकसान झाले. मराठी सिनेनाट्यसृष्टी नटसम्राटाला कायमची मुकली. तर ही होती दिग्गज अभिनेते यशवंत दत्त यांची जीवन कहाणी. बाकी तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि मराठी चित्रपटसृष्टीशी निगडीत अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा.